बातमी हातकणंगलेमधून राजू शेट्टींनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विशेष म्हणजे राजू शेट्टी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले होते, तर दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी बोलताना राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला। त्यांच्याशी संवाद साधले आमचा प्रतिनिधी कुलदीप मानेनं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हातकणंगलेच्या आखाड्यामध्ये चौथ्यांदा अर्ज भरतायत। आपल्या सोबत राजू शेट्टी आहेत। चौथ्यांदा तुम्ही अर्ज भरतायत। 3 निवडणुकांपेक्षा ही निवडणूक कशी वेगळी? मागच्या 3 निवडणुकीपेक्षाही यावर्षी जास्त उत्साह आहे आणि मोठ्या उत्साहानं लोक एवढ्या संख्येनं आज उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहेत। त्यामुळं ही लढाई सुद्धा मी जिंकणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे। चौरंगी पंचरंगी निवडणूक करण्याचा प्रयत्न होत आहे। आवाडे आता मागे घेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या आता आजच्या भेटीनंतर। जेवढे उमेदवारी जास्त तेवढा आमचा फायदा जास्त। उमेदवार वाढले की आमचा फायदा जास्त। पण 5 वर्षात कशा पद्धतीने परिस्थिती शेतकऱ्यांची एकूण देशातली बदलली? 5 वर्षापूर्वीपेक्षा आज परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। शेतकरी अडचणीत आलेले आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2.5% वाढलेल्या आहेत आणि याबद्दल कुणालाही खेद खंत काहीच नाही। पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधून आधी उद्धव ठाकरेंनी उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं, मात्र नंतर उमेदवार दिला। कोण दोषी आहे याच्या मागचं? कोण वेगळं? यावरून महाविकास आघाडीला शेतकऱ्याच्या प्रती किती प्रेम आहे आणि ते राजकारणासाठी शेतकऱ्याला वापरतात का शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी आहे याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी पूर्ण प्रयत्न हातकणंगलेमध्ये करतात असं दिसतंय। आव्हान निर्माण एवढा प्रयत्न त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केला असता तर कदाचित शेतकऱ्यांनी मला अर्ज भरण्यापासून रोखलं असतं। जयंत पाटील यांनी हातकणंगलेमध्ये काही काड्या केल्या असा तुम्ही आरोप केला, काय झालं नेमकं? ते त्यांनी काय काड्या केल्या हे जयंत पाटीलच सांगू शकतील। सांगलीच्या मध्ये तुम्ही उमेदवार जाहीर केलाय। विशाल पाटील यावेळी अपक्ष उभं राहतील अशी चिन्ह आहेत। तुम्ही पाठिंबा का देत नाही विशाल पाटील यांना? अजून अर्ज कुणी भरलेला नाही। अर्ज भरल्यानंतर बघू परिस्थिती आल्यानंतर। उमेदवार जाहीर दिल्यामुळे हो केला आहे मी, कारण आमचा उमेदवार तयार आहे। विशाल पाटील यांना काय सांगा? आता त्यांनी ठरवायचं काय करायचं ते। तर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी हातकणंगलेच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत आणि आपला अर्ज भरलेला आहे। कॅमेरा पर्सन महबूब शेख सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।